करा बेटा की इथं समजून घ्या, जर सब्जेक्ट सिंग्युलर असेल, सब्जेक्ट जर काय असेल सिंग्युलर, तर वर्बला पण याच्यानुसारच यावं लागणार. म्हणजे वर्ब पण काय येणार सिंग्युलर. इथे तुमच्या सब्जेक्ट सिंग्युलर तर वर्ब पण काय असेल सिंग्युलर. नंतर आपण समजून घ्या, सब्जेक्ट जर प्लुरल असेल, सब्जेक्ट जर प्लुरल असेल, तर वर्ब पण काय असेल प्लुरल असेल. वर्ब पण काय असेल प्लुरल असेल. वर्ड येत आहे तुमच्या लक्षात. सब्जेक्ट सिंग्युलर, वर्ब सिंग्युलर, सब्जेक्ट प्लुरल, वर्ब प्लुरल. येत आहे तुमच्या लक्षात. आता एक गोष्ट समजून घ्या, आपण जर काही मागच्या स्लाइडमध्ये जर बघितलं किंवा मागच्या लेक्चर तुम्ही चेक जर केलं, तर तुम्हाला मी शिकवलेलं आहे. काय शिकवलेलं आहे? इथं शी जर असेल सिंग्युलर असते, ही सिंग्युलर असते. त्याच्यानंतर जर बघितलं मी हा प्लुरल असतो, ते प्लुरल असतो. ठीक आहे. आय प्लुरलचं काम करते जरी आय सिंग्युलर आहे. बरोबर आहे. आता एक गोष्ट समजून घ्या, सब्जेक्ट आपल्यासाठी काय बेटा सिंग्युलर. आता याच्यानुसार वर्ब आपल्याला ठरवायचा आहे. वर्ब इथं प्ले दिलेला आहे, इथं प्लेस दिलेली आहे. आता तुम्ही मला सांगा, प्ले हे V1 आहे. V1 हे प्लुरल असतो. प्ले हा रिपाई आहे. रिपाई हा सिंग्युलर असतो. आता सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल, तर तुम्ही वर्ब पण काय घेणार सिंग्युलरच घेणार. आता याच्यानुसार प्ले घेणार की प्लेस घेणार, तर ऑब्व्हियसली तुम्ही काय घेणार बेटा तिथं प्ले घेणार. कारण ही सिंग्युलर, प्ले सिंग्युलर.